चला, लास्ट टाइम आपण एक क्वेश्चन घेतला होता, क्वेश्चन नंबर 37. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिलं होतं आणि 2 एक्झाम्पल हे होमवर्कला दिले होते. त्याच्यात तुम्हाला असं सांगितलं होतं की दिलेल्या सर्किटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये राईट करा आणि त्याचा स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि त्याच्यावरनं स्विचिंग टेबल वरनं आपल्याला मेन्शन करायचं आहे की आपलं जे सर्किट असेल ते कशा पद्धतीने परफॉर्म करेल, किंवा स्विचिंग सर्किटमध्ये करंट केव्हा फ्लो होईल, केव्हा ऑन असेल केव्हा ऑफ असेल, हे आपल्याला तिथे मेन्शन करायचं होतं. नाव आता जे सेकंड नंबरचं एक्झाम्पल होतं काल जे होमवर्कला दिलंय ते कालचं एक्झाम्पल व्यवस्थित सगळ्यांनी समोर ठेवा आणि त्याच्यानंतर मी त्याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगतोय आणि त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. त्याचा स्विचिंग टेबल मध्ये जे शेवटच्या लॉजिकल व्हॅल्यूज होत्या त्या पण लॉजिकल व्हॅल्यू आपल्याला कशा घ्यायच्या हे लक्षात घ्या. आता त्याचा स्विचिंग सिम्बॉलिक फॉर्म असा असेल पी आर निगेशन पी अँड निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीटेड और पी अँड क्यू. चेक करून घ्या एकदा तुम्ही जे राईट केलेले, बऱ्याच जणी मला पाठवले त्यांनी चेक करून घ्या तुमचा सिम्बॉलिक फॉर्म असाच आहे का, आणि जे आपण ट्रुथ टेबल मी ड्रॉ करून देणार आहे तो ट्रुथ टेबल कसा होता तोही लक्षात घ्या. ट्रुथ टेबल मध्ये आपण याचा जर ट्रुथ टेबल ड्रॉ केला तर तुम्हाला ट्रुथ व्हॅल्यूज शेवटच्या कॉलम मध्ये अशा काहीतरी मिळेल 1101 1101. ह्या ट्रुथ व्हॅल्यू आल्या का शेवटच्या कॉलम मध्ये या स्टेटमेंट पॅटर्नच्या? तेजस, शुभम या झाल्यात का चेक करून घ्या. ओके, नाव मग आता याच्यावर तुम्ही काय इंटरप्रेट करणार, कन्क्लुजन काय घेणार? लॅम्प डज नॉट ग्लो म्हणजे, पण इथे 11 आलाय म्हणजे ऑब्विसली ग्लो होणार ना. 11 आलाय म्हणजे ऑब्विसली लॅम्प ग्लो होणार आहे, पण इथे 0 आलाय म्हणजे ऑब्विसली लॅम्प ग्लो होणार नाही. पण इथे कॉन्ट्रडिक्शन नाहीये, टोटोलॉजी नाहीये, इथे कंटिजन्सी आली. मग ऑन केव्हा आणि ऑफ केव्हा? लॅम्प केव्हा ग्लो होईल आणि केव्हा होणार नाही? बर, ही जी शेवटची, आता एक लक्षात घ्या, कन्क्लुजन लिहित असताना एक पार्ट सगळ्यात महत्वाचा असतो की आपल्याला जे व्हेरिएंट दिसत आहेत ना त्या व्हेरिएंट वर ठरवायचं आहे. आता मला सांगा 1 दिसतोय म्हणजे मिनिंग काय होईल बरं? 1 दिसतोय म्हणजे ऑब्विसली लॅम्प काय होणार आहे? ग्लो होणार आहे. लॅम्प काय राहणार आहे? चालू राहणार आहे, बरोबर ना. आता मला सांगा एकच पॉसिबिलिटी अशी आहे, तिघ पॉसिबिलिटी लिहिण्यापेक्षा एकच पॉसिबिलिटी लिहा किंवा 2च पॉसिबिलिटी अशा लिहा की ज्या ठिकाणी ग्लो होत नाही. आता या ठिकाणी जर असं राहिलं असतं 0010 असं राहिलं असतं मग आपण 1 ची पॉसिबिलिटी लिहिली असती. म्हणजे आपल्याला जास्त रायटिंग न करता कमीत कमी रायटिंग मध्ये पूर्ण मिनिंग कळायला पाहिजे. मग आता 0 का आला? 0 का आला? जर 0 आला म्हणजे ऑब्विसली लॅम्प ग्लो होणार नाहीये. लॅम्प जर ग्लो होणार नसेल तर त्या ठिकाणी पी ची व्हॅल्यू काय, क्यू ची व्हॅल्यू काय, बरोबर ना. मग मला सांगा ही थर्ड पॉसिबिलिटी आहे माझी, बरोबर ना. मग थर्ड पॉसिबिलिटी मध्ये कन्क्लुजन लिहिताना कसं लिहिणार? कन्क्लुजन, बऱ्याच जणांना कन्क्लुजन लिहिता आले नसेल तर त्यांनी व्यवस्थित समजून घ्या कन्क्लुजन लिहायचं कसं आहे. नाउ दस वी हॅव टू राईट द कन्क्लुजन. द लॅम्प विल नॉट ग्लो. ओके, नाउ लक्षात घ्या मी काय लिहितो. द लॅम्प will not glow when switch. ओके, मग सांगा बरं मला आता पटकन, मग ही थर्ड पॉसिबिलिटी मध्ये पी ऑन असेल. पी कोणासाठी? स्विच S1 साठी. S1 ऑन असेल की ऑफ असेल? ऑफ असेल, कारण 0 आहे ना तिथे. पी ची पॉसिबिलिटी काय? थर्ड पॉसिबिलिटी 0. तर स्विच S1 इज ऑफ. आणि क्यू साठी कोण घेतोय? S2 इज ऑन. म्हणजे एकच पॉसिबिलिटी साठी मी लिहितोय की ज्या ठिकाणी माझा लॅम्प ग्लो होत नाहीये. ओके, अदरवाइज लॅम्प लॅम्प इज ग्लो किंवा इट विल ग्लो. हे तुमचं कन्क्लुजन असायला पाहिजे, शेवटचं कन्क्लुजन. म्हणजे लॅम्प केव्हा ग्लो असेल केव्हा ग्लो होणार नाही हे आपल्याला मेन्शन करता आलं पाहिजे. कमीत कमी याच्यामध्ये पूर्ण कन्क्लुजन आपलं मेन्शन झालं पाहिजे. हा कॉमन पार्ट आहे, हा कॉमन पार्ट आहे, फक्त तुम्हाला उचलायचं आणि लिहायचं होतं ना. आता पुढच्या याच्यासाठी बघा,
थर्ड एक्झाम्पल कसं होतं? थर्ड एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3 स्टेटमेंट होते आणि त्याच्यामध्ये ज्या पॉसिबिलिटीज होत्या त्या लक्षात घ्या. आता 2 ब्रॅकेट्स मध्ये आपल्याला मेन्शन करावं लागेल. दोघं सिरीज मध्ये 2 सर्किट होते सेपरेटली आणि दोघे अँड या कनेक्टिव्हली जॉईन केले होते. मग असं काहीतरी असेल पी और negation Q or negation R and P or the square bracket के ऊपर in a bracket Q and R. चेक करून घ्या बरं. हेच आन्सर आलाय का? आन्सर हे झालाय का? सिम्बॉलिक फॉर्म हाच आहे आणि ट्रुथ टेबल एकदम सोपा होता. त्याच्यात 4 1 आलेत आणि 4 0 आलेत. बरोबर का? शेवटच्या या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रुथ व्हॅल्यू फायनल आन्सर वन आहे. फायनल कॉलम जो शेवटचा कॉलम होता त्या शेवटच्या कॉलम मध्ये 4 1 आलेत 4 0 आलेत. बरोबर ना? मग आता याचं कन्क्लुजन कसं लिहिणार तुम्ही? कन्क्लुजन कसं लिहिणार कन्क्लुजन? लॅम्प केव्हा ग्लो होणार, लॅम्प केव्हा ग्लो होणार नाही हे मेन्शनिंग कसं करणार? काय कन्क्लुजन लिहिलं तेजस? बर मला एक सांग, आता पी ची व्हॅल्यू काय होती? पी च्या पॉसिबिलिटीज काय होत्या? 4 1 होत्या आणि 4 ऑफ होत्या. इट जस्ट लुक लाईक अ पी. पी सारखं दिसतंय का? म्हणजे ऑब्विसली आपण पी सारखं दिसत असेल तर मग आपण असं मेन्शन केलं तर चालेल का? जेव्हा S1 ऑन असेल, जेव्हा S1 ऑन असेल, बरोबर ना? S1 चारही पॉसिबिलिटी ऑन होत्या त्यावेळेला Q असो नाही तर काही असो त्यावेळेला लॅम्प हा माझा ऑन असेल आणि ज्या वेळेला P माझा म्हणजे S1 हा ऑफ असेल त्यावेळेला ऑफ असेल. बरोबर का? करंट फ्लो होणार नाही. मग लॅम्प ग्लो केव्हा होईल? इफ the lamp will glow if switch S1 is on, S1 is on and lamp will not glow if switch S2 is off. S1 सॉरी, म्हणजे ज्या वेळेला स्विच S1 ऑन असेल त्यावेळेला लॅम्प ऑन असेल आणि ज्या वेळेला स्विच S1 ऑफ असेल त्यावेळेला लॅम्प ऑफ असेल. कारण फक्त मी S1 वर काय घेतलं बरं? कारण हे जे फायनल आन्सर मला मिळत आहे जस्ट सिमिलर लाईक अ पी स्टेटमेंट म्हणून मी फक्त S1 वर मेन्शन केलंय. क्यूचा जास्त करून त्याच्यामध्ये सहभाग होत नाही म्हणून मी याच्यामध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ S2 घेतलेला नाही, फक्त S1 घेतलेला. समजतोय का? हे कळतं आपण काय घेतलं इथे? ओके, कन्क्लुजन महत्वाचं होतं. मी कन्क्लुजन सर्वांना लिहून देतोय. स्टेटमेंट पॅटर्न सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला काढता आला पाहिजे, त्याचा स्विचिंग टेबल सुद्धा तुम्हाला काढता आलाच पाहिजे. ओके, त्याशिवाय तुम्हाला याच्यामध्ये कारण आता शेवटचे क्वेश्चन राहिलेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता हळूहळू सगळ्या गोष्टींना अप्रोच करायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, नाव पुढचा क्वेश्चन असेल आणि एक लक्षात घ्या आता पुढच्या क्वेश्चन मध्ये मी काय असे क्वेश्चन घेणार आहे शेवटच्या शेवटच्या टॉपिक मधला आपल्याला क्वेश्चन शोधायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करत जायचं कसं असेल काय असेल ते तुम्हाला सांगतो.
ओके, नाव काही एक्झाम्पल होमवर्कला असतील. क्वेश्चन नंबर काय होता आपला हा 38. सिम्प्लिफाय 37 का 38. ओके, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्किट. So that new circuit has minimum switches. Minimum switches. Just you have to again परत त्याच्याकडे येऊन लागलो. परत रिडक्शन वर आलो. सर्किट दिलं, त्या सर्किटला घ्यायचं, सिम्बॉलिक फॉर्म काढायचा, त्याला रिड्यूस करायचं आणि परत फायनल आन्सरचं आपल्याला काय करायचंय, सर्किट ड्रॉ करायचंय. याच्यामध्ये स्विचिंग टेबल वगैरे नाही, फक्त सर्किट ड्रॉ करायचंय. आता पुढचं एक्झाम्पल बघा, त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल परत एकदा मी घेतोय, परत तेच त्याच पार्ट मध्ये तशाच टाइप मध्ये सर क्वेश्चन मी घेतोय. एक दोन एक्झाम्पल अजून याच्या रिलेटेड घेऊ आणि त्यानंतर जे असेल ते तुम्हाला परत एकदा ड्रॉ करता आलं पाहिजे. ओके, मग सर्किट बघा, थोडं सर्किट मोठं आहे. सर्किट्स मध्ये सर्किट्स आहेत. वेगवेगळे 3 सर्किट एका सर्किट मध्ये दिलेले आहेत आणि तिघांना एका ठिकाणी कनेक्ट केलेले आहे. Thus there is a lamp, there is a battery. Okay, this current flow like this. Okay, switches बघा कसे असतील. S1 dash S2, हा S1 dash आहे, हा S2 आहे, हा S1 आहे, हा S2 dash आहे आणि हा S1 S2. ओके, चला सर्किट जरा मोठं होतं आणि त्याच्यानुसार पॅटर्न एकदम सोपा आहे, त्यामुळे तुम्ही पटकन मला सांगू शकता आणि फायनल आन्सर बी पटकन काढू शकता. चला सांगा बरं पटकन. सिम्बॉलिक फॉर्म साठी आपल्याला आधी स्टेटमेंट तयार करावं लागतील. लेट P statement, the switch S1 is closed. नंतर negation P, the switch S1 dash is closed. Then Q, S2 is closed. Then negation Q, the switch closed. Okay, therefore the symbolic form is, चला symbolic form सांगायचा. हे एक सर्किट, हे एक सर्किट, हे सर्किट, हे तिघही सर्किट कसे आहेत बरं एकमेकांना पॅरलल. पॅरलल मध्ये असून हे दोघं एकमेकांना पॅरलल, हे दोघं एकमेकांना पॅरलल, हे पॅरलल आहे. सिरीज मध्ये एक पण नाहीये, बरोबर ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ऑर कनेक्टिव्ह आहे, अँड कनेक्टिव्हचा याच्यात संबंधच नाही. म्हणजे ऑब्विसली आपल्याला मेन्शन करताना एकदम सोपं जाणार आहे. कसं असेल बघा, चला सांगा बरं मग. निगेशन P और Q और निगेशन Q और P और Q, हा माझा सिम्बॉलिक फॉर्म होता. याच्यात कोणाला काही डाऊट? ओके, नाव आता पुढे लक्षात घ्या. पुढचा पार्ट काय असेल आपला, याला रिड्यूस करणं असेल. याला रिड्यूस कसं करायचं हे लक्षात घ्या. आता रिड्यूस करता आलं पाहिजे आपल्याला सर्वांना. आता डिटेल्स मध्ये बघा. आता नाव कन्सिडर, एकदम सोपं
रिडक्शन असेल, कारण याच्यात काही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वगैरे नसणार आहे, कारण इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त असोसिएटिव्ह वापरू शकता. असोसिएटिव्ह वापरून तुम्ही आदला बदल करून त्यांना एक रिलेटेड टू एकदम क्लोज आणू शकतात आणि त्यानुसार तुम्ही त्याला कॉम्प्लिमेंट लॉ नुसार तुम्ही रिड्यूस करू शकता. निगेशन पी ऑर क्यू और पी और निगेशन क्यू और पी और क्यू इक्विव्हॅलंट टू. चला पहिला लॉ सांगा मला, तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीने. हा असोसिएटिव्ह लॉ वापरून आपण काय करणार? बर अजून आदला बदल करून वगैरे काही करू शकतो आपण. कोणत्या ब्रॅकेट्सवर आपण सांगा आधी मला. या दोघं वापरून की या दोघं ब्रॅकेट्सवर वापरायचा? पहिल्या दोघं ब्रॅकेट्सवर वापरणार. बरं ठीक आहे, चला पहिल्या दोघांमध्ये हा कशावर? हा तरी पण चालेल, तरीही चालेल, पण त्याच्यात कसं होऊन जाईल मग डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे ब्रॅकेट मधली साईन वेगळी आहे, त्याला बाहेर काढणं दॅट्स नॉट इझी वन. इझी वन म्हणण्यापेक्षा आपल्याला इथे अँड पाहिजे होता, त्यावेळेला आपण पी ऑर बाहेर काढू शकत होतो ना. इथे अँड नाहीये म्हणून आपण त्याला इझिली करता येणार नाही. आपण जास्तीत जास्त काय वापरा, एक काम करा, कम्युटेटिव्ह वापरून या दोघांना आदला बदल करून घ्या आणि मग त्यानंतर या निगेशन पी ला या पी कडे टाकून द्या, म्हणजे मग असोसिएटिव्ह वापरा. बरोबर ना. मी आधी कुठला लॉ वापरतोय तो चेक करा. निगेशन पी आहे याला आणि क्यू ला इकडे इंटरचेंज करतो. क्यू और निगेशन पी, लक्षात घ्या, और पी और निगेशन क्यू और पी और क्यू. काय केलं मी याच्यात? कुठला लॉ वापरला? कम्युटेटिव्ह लॉ यूज केला. बरोबर ना. आणि पुन्हा एक लक्षात घ्या, हे जे पुढे लॉ लिहितोय ना ते तुम्हाला लिहावेच लागतील बरं का. नाही तर बरेच म्हणतील की जाऊ द्या लॉ लिहिल्याने काही फरक पडणार नाही, पण हे जे लॉज मी लिहितोय ते लॉज तुम्हाला प्रत्येक स्टेप मध्ये लिहिणं मस्त आहे. आता असोसिएटिव्ह वापरा बरं. याच्यात वापरता येईल का? ओके, क्यू और इन ब्रॅकेट निगेशन पी और पी और निगेशन क्यू, चालेल का? बर पुढे और इक्वलेंट आहे. ओके, पी और क्यू. ओके, कुठला लॉ वापरला आपण? असोसिएटिव्ह. बर पुढे कॉम्प्लिमेंट लॉ. अजून पुढे याची कॉम्प्लिमेंट लॉ नुसार ही व्हॅल्यू काय? हा क्यू और इन अ ब्रॅकेट ट्रू और निगेशन क्यू और पी और क्यू, दैट्स यूजिंग एन कॉम्प्लिमेंट लॉ. बर पुढे आयडेंटिटी लॉ. बर पुढे क्यू और ट्रू, क्यू और ट्रू और पी और क्यू, दैट्स यूजिंग एन आयडेंटिटी लॉ. बर पुढे असोसिएटिव्ह ची काय करायचं ना, क्यू और ट्रू काय आहे? कम्युटेटिव्ह पण येणार ना. क्यू और ट्रू काय आहे? ट्रू आहे ना. दैट्स यूजिंग एन अगेन आयडेंटिटी लॉ. दैट्स ट्रू और परत पी और क्यू, दैट्स यूजिंग एन आयडेंटिटी, परत आयडेंटिटी आणि परत आयडेंटिटी चा वापर लागतोय. ट्रू और दिस ब्रॅकेट ट्रू अगेन ट्रू, दैट्स मीन्स आयडेंटिटी. तीन वेळा आयडेंटिटी लॉ वापरला. फायनल आन्सर काय आला? ट्रू. मग मला सांगा आता, त्यांनी मला काय सांगितलं होतं? इंट कंटेनिंग मिनिमम स्विचेस. मिनिमम स्विचेस मध्ये स्विचेस आले नाही डायरेक्ट. स्विचेस आला नाही कारण याच्यामध्ये फायनल आन्सर माझं काय आलंय? टॉटोलॉजी आलाय. टॉटोलॉजी आला म्हणजे ऑब्व्हियसली जो शेवटचा कॉलम असेल तो सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय असतील माझ्या? 1 असतील. फायनल आन्सर मध्ये मला शेवटच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज ह्या 1 असायला पाहिजे, तेव्हा मला टॉटोलॉजी मिळत आहे. मग आपल्याला ज्या पद्धतीने रिड्यूस करायला लावलं त्या पद्धतीने लिहायचं. मग त्यांनी कसं लिहायला लावलं होतं? आपल्याला मिनिमम स्विचेस मध्ये,
मग आपल्याला दिलेलं सर्किट कसं असेल, त्या सर्किटमध्ये स्विच असेल का? सर्किटमध्ये स्विच असेल का मग? ओके, तर मग आपलं जे सर्किट असेल देअरफॉर मेन्शन काय करणार शेवटी, देअरफॉर गिवन सर्किट इज, जर असं एक सर्किट ड्रॉ करा की ज्याच्यामध्ये स्विचच नाहीये, कारण ऑलवेज करंट फ्लो म्हणजे काय, ऑब्विसली असं काहीतरी माझं स्विच तयार होणार. मिनिमम स्विचेस सांगितलं होतं ना, कारण शेवटच्या आन्सर मध्ये त्याच्यात स्विचच नाही. म्हणजे हे दिलेलं सर्किट किंवा आपल्याला जे मिळालेलं सर्किट आहे ते आणि हे सर्किट यांच्या दोघांचा परफॉर्मन्स कसा असेल, सेम असेल. मग रिड्यूस केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर असं काहीतरी मिळत आहे. समजते का? ओके, एकदम सोपा पार्ट होता. टॉटॉलॉजी आला की टॉटॉलॉजी आल्यानंतर समजूनच घ्यायचं की याच टाईपचं सर्किट असेल. टॉटॉलॉजी आल्यानंतर त्याला रिड्यूस करणं गरजेचं नाही ना, कशाची गरज पडत नाही. समजतंय हे? कळतंय काय? बर, मग आता मी जे पुढचं एक्झाम्पल देईन त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला फक्त एक ट्रुथ टेबलच आहे, आपण केलं ऑलरेडी, त्याच्यात काही गरज पडणार नाही तसं, किंवा आपण रिड्यूस करणं आपल्याला मस्ट आहे, तेही आपल्याला जास्त काही इंटरेस्टेड नाही. बरं ठीक आहे, पुढे 2 एक्झाम्पल होमवर्कला देतोय, किंवा जे एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल एकदम सिंपल आणि इझी लेवलमध्ये असतील. ते एक्झाम्पल तुम्हाला करायचे आणि फक्त जे दिलेलं आहे रिड्यूस करायचं आणि फायनल आन्सरचं सर्किट ड्रॉ करायचं, बस, दुसरं काहीच करायचं नाही. क्वेश्चन शेवटचा आणि लास्ट क्वेश्चन आपण याच्यातला घेतोय. बघा आता, ऑब्टेन द लॉजिकल एक्सप्रेशन, 39 नंबरचा क्वेश्चन, आणि हा याच्यातला आपला शेवटचा क्वेश्चन असेल, लक्षात घ्या. आपल्या ह्या चॅप्टर मधला हा शेवटचा क्वेश्चन असेल. ओके, समजून घ्या आता. ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन of the following. Draw the corresponding switching circuit. Draw the corresponding switching circuit. ओके, आता एक लक्षात घ्या पूर्ण. आता मी काय करतोय, या क्वेश्चन मध्ये तुम्ही मला सांगा की एक्झॅक्टली काय आपण रिडक्शन करणार वगैरे काय, आणि पी आर क्यू अँड निगेशन क्यू. ओके, म्हणजे आपल्याला दिलेलं काय आणि फायनली प्रूव्ह काय करायचंय. दिलेलं काय आहे आणि फायनली प्रूव्ह काय करायचंय. आता आपल्याला जे मागचे एक्झाम्पल होते त्या सर्व एक्झाम्पल मध्ये आपल्याला असं सांगितलं होतं, सर्किट आहे, सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म काढा. सिम्बॉलिक फॉर्म वरून मग आपण नंतर ठरवायचो की स्विचिंग टेबलवरून इंटरप्रेट करायचंय का, मग रिड्यूस करून मग इंटरप्रेट करायचंय, मग रिड्यूस करून सर्किट ड्रॉ करायचंय, किंवा रिड्यूस करून मग स्विचिंग टेबल ड्रॉ करायचंय. हे आपण नंतरची गोष्ट होती. पण याच्यामध्ये फक्त सिम्बॉलिक फॉर्म दिलाय, आपल्याला सर्किट दिलेलं नाही. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे, स्टेटमेंट पॅटर्न दिलाय, त्याला रिड्यूस करा आणि फक्त स्विचिंग सर्किट काढा. शेवटचं फायनल आन्सर त्याला रिड्यूस करायचं आणि शेवटच्या आन्सर मध्ये आपल्याला जे पण मिळेल त्याचं काय ड्रॉ करायचं, स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं. म्हणजे दिलेलं आहे त्याला कन्सिडर मेन्शन करा आणि डायरेक्टली त्याला रिड्यूस करा. कन्सिडर, चला सांगा, पी आर क्यू अँड निगेशन क्यू इक्विव्हॅलंट टू, रिड्यूस करून सांगायचं पटापट, एकदम सोपा पार्ट आहे. ही व्हॅल्यू काय येईल, क्यू अँड निगेशन क्यू काय येईल, फॉल्स, युजिंग
कॉम्प्लिमेंट लॉ. ट्रू और फॉल्स काय येईल मग? बाय युझिंग बर. मग आता जे एक स्टेटमेंट आलंय त्याचं काय ड्रॉ करायचं आपल्याला? therefore switching circuit is काय त्याच्यामध्ये एकच स्विच असेल फक्त? बस एवढं आपल्याला ड्रॉ करायचं आहे. म्हणजेच काय पॅटर्न रिड्यूस करा आणि जे फायनल आन्सर आलं त्याचं एक स्विचिंग सर्किट ड्रॉ करा. बस याच्यामध्ये दुसरं काही करायचं नाही. समजतंय काय केलं मी? हो, मग आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं त्यांनी ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. क्वेश्चनच होणार, क्वेश्चन व्यवस्थित वाचा. हे जे फायनल आन्सर आलं असेल त्याचं सर्किट ड्रॉ करणं मस्ट असेल. आलं लक्षात? ओके. सेकंड एक्झाम्पल घेतोय त्याच्यातलंच. निगेशन P and Q or negation P and negation Q or P and negation Q. Okay, just consider negation P and Q or negation P and negation Q or P and negation Q. चला सांगा बरं पटापट मला आता काय करावं लागेल. कोणाकोणामध्ये वापरू डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ? असोसिएटिव्ह. एक एकदम मिनिट. असोसिएटिव्ह लॉ का वापरत नाहीये मी? कारण इथे असोसिएटिव्ह इथे येणारच नाही. कारण सांगतो, इथे ऑर आहे, इथे अँड आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण असोसिएटिव्ह का वापरत होतो? इथे ऑर होता, इथे पण ऑर होता, इथे पण ऑर होता. सर्व साइन सेम असतील तर असोसिएटिव्ह वापरतो, फक्त ब्रॅकेट बदलायला. डिस्ट्रीब्युटिव्ह केव्हा वापरतो? ही मिडलची साइन वेगळी आहे आणि ब्रॅकेट्स मधली साइन वेगळी आहे. म्हणजे इथे अँड कनेक्टिव्ह आहे, इथे ऑर कनेक्टिव्ह, किंवा इथे अँड आणि इथे ऑर असलं तर चालतो, पण व्हाईस वर्सा असायला पाहिजे. सारखे जर राहिले तर त्या ठिकाणी असोसिएटिव्ह होतं, इथे असोसिएटिव्ह येणार नाही. फक्त इथे निगेशन P अँड हा कॉमन बाहेर निघेल, बरोबर ना? निगेशन P अँड बाहेर घेतला, ब्रॅकेट मध्ये कोण आहे? Q और निगेशन Q और P अँड निगेशन Q. ओके, कुठला लॉ वापरला आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, पुढे कॉम्प्लिमेंट लॉ. निगेशन P अँड ट्रू, बरोबर ना? Q और निगेशन Q असलं तर ट्रू असायला पाहिजे. और P अँड निगेशन Q युजिंग अँड कॉम्प्लिमेंट लॉ. बर, पुढे निगेशन P अँड ट्रू. negation P, that's P and negation Q using an पुढे डिस्ट्रीब्युटिव्ह P और या दोघांना डिस्ट्रीब्यूट करून द्या. negation P or P and negation P and or sorry और असायला पाहिजे. बरं, कुठला वापरला आपण परत एकदा? डिस्ट्रीब्युटिव्ह. बरं, पुढे निगेशन P और P कॉम्प्लिमेंट लॉ. ट्रू अँड निगेशन P और निगेशन Q that's using an complement and final answer will be negation P using an आयडेंटिटी. बरं, that's reducible active. इथून पुढे तर काही रिड्यूस करता येणार नाही. हे जे दोन स्विचेस आलेत याचा एक सर्किट ड्रॉ करा. कसे कनेक्टेड आहेत बरं दोघं पण? इथे लॅम्प असेल, that's battery, current flow like this.
ओके, हा S1 डॅश आणि हा S2 डॅश. करंट विल फ्लो लाईक दिस. कळतंय का आता हे? कोणाला काही डाऊट? ओके, क्लिअरली कळतंय ना सर्वांना आहे? बरं ठीक आहे, चला मग आता एक काम करू. आता जे मी 2 एक्झाम्पल देणार आहे ते दोघं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला पुट करतो. दोघं एक्झाम्पल इझी असतील ह्याच फॉर्मॅट मधले, सिम्बॉलिक फॉर्मॅट, त्याला रिड्यूस करायचं आणि त्याचं स्विचिंग टेबल करता येईल आता तुम्हाला. बरं ठीक आहे. आता जे मी काही एक्झाम्पल देतोय ते होमवर्कचे एक्झाम्पल आहेत आणि ते एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत होमवर्कसाठी. ओके, थर्ड याच क्वेश्चन मधला 39 मधला P or negation Q, negation R and P or Q and R. Okay, and then fourth one is just like P and Q and negation P, P and Q and negation P, or negation P and Q and R, or P and negation Q and R. ओके, हे दोघं एक्झाम्पल होमवर्कला मी या क्वेश्चन मधले दिलेत ना. आता पुढचं जे एखादं एक्झाम्पल असेल ते होमवर्कसाठी कसं करायचं. ओके, पुढचं आणि शेवटचं या चॅप्टर मधलं मी एक्झाम्पल देतोय. लास्ट एक्झाम्पल हे 39 नंबरचं होतं, हे 40 नंबरचं आहे आणि ह्या चॅप्टर मधलं शेवटचं एक्झाम्पल. नाव सिम्प्लिफाय द फॉलोइंग so that the new circuit has a minimum number of switches, also the draw a simplified circuit. ओके, आता एक सर्किट आहे, त्या सर्किट मध्ये त्याच्यात 2 पार्ट मध्ये सर्किट डिवाइड केलंय. पहिल्या सर्किट मध्ये 5 स्विचेस आहेत आणि दुसऱ्या सर्किट मध्ये 5, आणि आपल्याला तेवढे स्टेटमेंट सुद्धा घ्यावे लागतील. S1 आहे, S2 आहे, S3 डॅश आहे, S4 डॅश आहे, S5, P Q R S T असं स्टेटमेंट जर घेतलं तर बेटर असतील. P Q R S T आणि त्यांचे निगेशन्स पण आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पण. कोणाकोणाचे? R चा आहे, S चा आहे आणि T चा आहे, आणि S1 S2 S3 S4 S5 रिड्यूस करायला फक्त 2 किंवा 3 स्टेप मध्ये तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. ओके, या एक्झाम्पलच्या रिलेटेड कोणाला काही डाऊट आहे का? एक्झाम्पलच्या रिलेटेड कोणाला काही डाऊट? बर, कळतंय सर्व. आपण हे काय घेतलंय 40 नंबरचं, हे दोघं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला असतील. हे एक्झाम्पल मला सॉल्व्ह करून पाठवायचे. आणि आता हे चॅप्टर तुमचं संपतंय, फर्स्ट चॅप्टर तुमचं कम्प्लीट होतंय. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण जे बघितलं सुरुवातीपासून, की सुरुवात केली होती आपण सेंटेन्सेस पासून, स्टेटमेंट, टाइप्स ऑफ सेंटेन्स पासून, त्याच्यानंतर स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट, नंतर कनेक्टिव्ह घेतले होते, कनेक्टिव्हचे एक्झाम्पल होते, नंतर स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपण ट्रूथ टेबल वगैरे कसे ड्रॉ करायचे ते सर्व बघितलं होतं. त्याच्यामध्ये व्हेरिएशन होत आहे, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, त्याच्यातले महत्त्वाचे टॉपिक जे होते ते आपण बघितलं होतं. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण जसं आपण पद्धतशीरपणे जर अभ्यास केला तर आपल्याला पुढे काय अडचण येत नाही. आता पहिलं चॅप्टर तुमचं कम्प्लीट झालंय, तर सेकंड चॅप्टरकडे जात असताना आपण मॅट्रासिस म्हणजे आपण 11th ला असताना मॅट्रासिस आणि डिटर्मिनंट हे महत्त्वाचे टाइप्स आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. मग मॅट्रासिसचे टाइप झाले असतील किंवा डिटर्मिनंट कसा काढला जातो, हा आता पुढच्या चॅप्टर मधला एक महत्त्वाचा भाग आहे. तरी सुद्धा मी आता आपण ज्या वेळेला उद्या आपण ज्या लेक्चर्स जे घेणार मॅट्रासिसचं, त्याच्यामध्ये आधी मी सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेईल. जे मला लागणार आहे सेकंड चॅप्टर मध्ये ते मी कम्प्लीट करून घेईल. त्यामुळे सगळ्यांनी जेवढं सुरुवातीपासून राहिलं तर तेवढं बेटर असेल. ओके, त्यामुळे सेकंड चॅप्टर उद्या मी स्टार्ट करेन. मॅट्रासिस त्या चॅप्टर मधलं बेसिक कन्सेप्ट आधी घेईल आणि मग बाकीच्या पार्टकडे मी कंटिन्यू जाईल. आलं लक्षात सर्वांना? ठीक आहे, मग आपण उद्या
सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार तसं. ओके.